आज घरात भाजीला काही शिल्लक नव्हतं म्हणून म्हटलं आजीच्या आठवणीतील चमचमीत सावजी डाळ कांदा बनवूयात। त्याकरिता चना डाळ 15 मिनिटे कोमट पाण्यात भिजवून घेतली। आता वाटण बनवण्यासाठी कढईमध्ये तेल घातलं, त्यामध्ये कांदा, खोबरं, धने, आलं आणि लसूण छान असं खरपूस खमंग परतून घेतलं। थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालायचं, सोबतच एक टोमॅटो घालायचा आणि मिक्सरला छान असं बारीक पेस्ट स्वरूपात दळून घ्यायचं। गरज वाटली तर पाणी देखील घालू शकता। आता पुन्हा एकदा सेम कढईमध्ये तेल घालायचं, जिरे मोहरी घालायची, छान अशी तडतडली की पातळ उभ्या आकारात कट केलेला कांदा, तमालपत्र, कढीपत्ता आणि सुके मसाले घालायचे। तयार करून घेतलेलं वाटण घालायचं। या वाटणाला छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं। लगेचच भिजवून घेतलेली हरभरा डाळ, 2 हिरव्या मिरच्या घालायच्या, पुन्हा एकदा व्यवस्थित परतवून घ्यायचं आणि गरजेनुसार पाणी घालून डाळ शिजेपर्यंत छान अशी खळखळ उकळी काढून घ्यायची। यावेळेला गॅसची फ्लेम कमीच ठेवा आणि अर्धवट झाकण ठेवा। तयार झाला चमचमीत सावजी पद्धतीने डाळ कांदा। डिटेल रेसिपी यूट्यूबवरील आपल्या खाद्यप्रेमी चॅनलवर शेअर केली आहे, नक्की बघा। आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूयात, बाय बाय।